आज मी तुम्हाला सगळ्यांना राणी कर्णवती यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. राणी कर्णवती मेवाडच्या राणी होत्या, ज्यांनी पती राणा सांगा यांच्या मृत्यूनंतर मुलांच्या अल्पवयीन काळात इसवी 1527 ते 1533 राजकारभार सांभाळला, तसेच चित्तोडचे रक्षण केले. त्यांचा मुलगा विक्रमादित्य आणि उदयसिंग यांच्यासाठी त्यांनी कारभार पाहिला. राणी कर्णवती यांच्या दोन वेगवेगळ्या कथा प्रचलित आहे. एक मेवाडची राणी बनून रक्षाबंधनाची आणि दुसरी गडवाल्यांची राणी म्हणून मुघलांना नाक कापून धडा शिकवण्याची. दोन्ही कथा त्यांच्या शौर्याची आणि राज्याच्या रक्षणासाठी केलेल्या धाडसी कृती दर्शवतात. जेव्हा मुघल सम्राट हुमायूनने चित्तोडवर आक्रमण केले तेव्हा राणी कर्णवती हुमायूनला राखी पाठवून मदत मागितली. अशी एक लोकप्रिय कथा आहे. हुमायूनने ती स्वीकारली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. असे मानले जाते गुजरातचा सुलतान बहादूर शाह यांच्या आक्रमणामुळे चित्तोडच्या पराभवाची परिस्थिती निर्माण झाल्यावर अपमानास्पद शरणागती पत्करण्याऐवजी राणी कर्णवती आणि इतर स्त्रियांनी जोहार म्हणजे आत्मदहन पत्करला. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू